मुंबईचा सागरी किनारा मार्ग म्हणजे कोस्टल रोड येत्या महिनाभरात खुला होईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली। तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही मुंबई महापालिका प्रशासक आणि आमची प्रतिनिधी मनश्री पाठक हिनं महापालिका आयुक्तांशी साधलेल्या संवादातून जाणून घेऊया। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल सध्या आपल्या सोबत आहेत। चहल सर, मुंबईला नव्या वर्षामध्ये मुंबईकरांसाठी दोन नवे कोरे करकरीत गिफ्ट मिळतात। एक म्हणजे मुंबई शिवडी न्हावाशेवा प्रकल्प आणि दुसरा म्हणजे मुंबईचा सागरी किनारा मार्ग म्हणजे कोस्टल रोड। या कोस्टल रोडला टोल मुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। मात्र कोस्टल रोडला टोल नसणं किंवा टोल मुक्त असणं हे खरोखर व्यवहार्य आहे का असा प्रश्न विचारला जातोय वाहतूक तज्ञांकडून। कोस्टल रोडला टोल मुक्ती देण्यामागचं नेमकं धोरण काय? एकीकडे सीलिंगला आजही टोल वसूल केला जातोय जो केवळ 1800 कोटींचा आहे, मात्र कोस्टल रोड त्याच्यापेक्षा कित्येक अधिक किमतीचा असून सुद्धा त्याला टोल का नाही? नमस्कार। या संदर्भात मी नम्रपणे माहिती देऊ इच्छितो। जे आपला कोस्टल रोड आहे मुंबईचा एक मोठा प्रोजेक्ट होता जवळपास 13,500 कोटीचा। याच्या सर्वप्रथम तो मला सांगायला आनंद वाटतो की येत्या 31 जानेवारीपर्यंत हे प्रोजेक्ट कंप्लीट होईल आणि त्यानंतर याची आमची BMC लेवलवर इंटरनल ट्रायल्स वगैरे होऊन जवळपास 10 फेब्रुवारी नंतर केव्हा हे ओपन टू पब्लिक होईल। म्हणजे याच्या 50% राईट हँड साईडवाला जे 4 लेन्स वर्लीकडून मंत्रालयाकडे जाणारी आहे आणि पूर्ण जो कोस्टल रोड आहे जसा काल आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने उल्लेख केला ते मे अखेरपर्यंत हे पूर्ण कोस्टल रोड त्याच्यामध्ये 4 जाणारी लेन्स 4 येणारी लेन्स त्यानंतर प्रॉमेनेड त्यानंतर इतर जे काही सायकल ट्रॅक वगैरे ते सर मे अखेरपर्यंत आपण पूर्ण करू। आता हे जो प्रकल्प आहे 13,500 कोटीचा याच्यावर टोल बसवायचा की नाही बसवायचा याच्यामध्ये बरेचसे वर्तमानपत्रात चर्चा व्हायची आणि लोकांचे ओपिनियन मला वाचायला मिळाले होते। परंतु 2 मुख्य कारण आहे की ज्यामुळे आपण या कोस्टल रोडवर टोल लावणार नाही। कालच आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी याची घोषणासुद्धा केलेली आहे की हे टोल फ्री असेल। परंतु जे काही टेक्निकल रिझन्स असे आहेत की नंबर 1 जेव्हा ही कोस्टल रोडचा जो प्रकल्प आहे त्याला केंद्राने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिली होती या प्रकल्पाला, कारण हे प्रकल्प अंतर्गत जवळपास 111 हेक्टर म्हणजे जवळपास 250 एकर जमीन आपण समुद्रातून बाहेर काढली रिक्लेम केला आहे आणि हे रिक्लेम्ड जो 111 हेक्टर आहे ते पाण्याखाली असताना नंतर आता आपण रिक्लेम केली आणि त्याच्यावर रोड केली आहे। ज्या योगे आपण हा प्रकल्प उभारलेला आहे त्याच्यासाठी जो फंड उभारलेला आहे तो BMCच्या ठेवींमधून उभारलेला आहे। जर या कोस्टल रोडच्या प्रकल्पावरती टोल आकारला नाही तर अर्थातच याचा भार हा BMCच्या तिजोरीवर पडणार आणि त्या योगे सामान्य मुंबईकर करदात्यांच्या खिशावर सुद्धा पडणार। हा फंड नेमका आपण कुठून उभारलेला आहे आणि तो कुठल्या कामासाठी उभारला जाणं अपेक्षित होतं? आपण हे एक वर्ल्ड क्लास मेगा प्रोजेक्ट बांधला आहे आणि हे जे काही कोस्टल रोड आहे हे जरी आपण जेव्हा प्रकल्प सुरू केला आपण मला आठवण आहे की मी 8 मे 2020ला आयुक्त म्हणून चार्ज घेतला होता। त्यानंतर तेव्हा हे संपूर्ण प्रकल्प मागच्या 1-1.5 वर्षापासून स्टे ऑर्डरमध्ये होता, कारण काय हे पर्यावरणचे जे काही एक्सपर्ट्स आहेत ते कोर्टात गेले होते हायकोर्टात आणि हायकोर्टाने स्टे दिला होता या प्रकल्पावर, म्हणून हे प्रकल्पाचे काम बंद होता। त्यानंतर तत्कालीन माननीय चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट श्री दीपांकर दत्ता साहेबांची अध्यक्षतेखाली जे बेंच होता त्यांनी 9 जून 2020ला म्हणजे मी येण्याच्या 1 महिन्यानंतर ते स्टे वेकेट केला आणि मग तिथून काम सुरू झालं। मात्र वाहतूक तज्ञांचा हा आक्षेप आहे की जरी इन्फ्रासेस फंडातनं महापालिकेने हा पैसा उभारलेला असेल आणि 0 रुपये कर्जातनं जरी उभारलेला असेल तरी सुद्धा इन्फ्रासेस फंड हा श्रीमंतांकडून गोळा केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तो हाऊसिंग सेक्टरमधनं गोळा झालेला आहे, ज्यामुळे परवडणाऱ्या घरांवर हा पैसा का खर्च केला नाही, तो कोस्टल रोडवर का खर्च केला गेला आणि कोस्टल रोड हा सुद्धा श्रीमंतांसाठीच बांधला गेला आहे का, तो केवळ 4 चाकींना सोयीस्कर होईल अशा रीतीनेच बांधला गेला आहे का, हा सुद्धा प्रश्न वाहतूक तज्ञ विचारतात। बघा, जेव्हा एखादा मेगा प्रोजेक्ट सुरू होतो याचे डायरेक्ट इनडायरेक्ट बेनिफिशरी सर्व सिटीजन असतात। सो
अशा सिंगल आउट करणं मला वाटतं योग्य नाही आणि मुंबईसाठी हे फार अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. याच्यामुळे मुंबईमध्ये मोबिलिटी मध्ये पॉझिटिव्ह परिणाम होईल, लोकांच्या वेळेत बचत होईल, इकॉनॉमीमध्ये गती येईल, बिझनेस वाढेल आणि एकदा जेव्हा बिझनेस वाढतो, इकॉनॉमी वाढतो, याचा फायदा सर्व घटकांना होतो. चल सर, कोस्टल रोड हा चारचाकींना तर उपयुक्त आहेच, मात्र कोस्टल रोडवरून सार्वजनिक वाहतूक सुविधा पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा धावणार का? त्यासाठी तो किती उपयुक्त आहे? बेस्टच्या बसेस कितपत धावू शकतील या संपूर्ण कोस्टल रोडवरनं? बिलकुल. याच्यामध्ये जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, 4 व्हीलर टॅक्सीज आहेत किंवा बसेस आहे आमचे, आता आत इवन पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा येतो. आता आमचं नियोजन आहे की मार्च 2026पर्यंत 10,000 बसेस आपल्याला ताफा तयार करायच्या आहे BESTच्या, ज्यामध्ये आज जवळपास 3,500 बसेस ऑलरेडी आलेले आहेत. त्याच्यामध्ये निम्मे बसेस आज इलेक्ट्रिक बसेस आहे, इलेक्ट्रिक डबल बसेस आपण घेतलेले आहे. आता टप्प्याटप्प्याने आपण इलेक्ट्रिक बसेस आणि CNG बसेस धरून 100% डिझेल बसेस बंद करून 10,000चा आपला प्लॅन आहे 26 मार्चपर्यंत. तर हे बसेससुद्धा हे कोस्टल रोड धावणार आहे आणि या बसेसमध्ये जे काही प्रवास करणारे आहे सर्व वर्गाचे लोक असतील. मात्र बसेससाठी कोस्टल रोड उपयुक्त ठरेल, कारण तेवढ्या मार्गिका आपण उपलब्ध करून देतो आहोत. ज्या ज्या ठिकाणी बसेसचे बसस्टॉप आहे तिथपर्यंत बसेस पोहोचणार का कोस्टल रोडकडनं? कोस्टल रोड आपण बसस्टॉप तयार केलेले आहे आणि एक आपण 4 लेन जाण्यासाठी आहे, 4 लेन येण्यासाठी आहे. आता जर कोणी हे म्हणत असतील की 4 लेनमध्ये सुद्धा एक म्हणजे एक प्रॉब्लेम आहे बसेसला, तर मी तशी सहमत नाही. एकंदरीतच कोस्टल रोडच्या बाबतीत वेगवेगळ्या शंका घेतल्या गेल्या. पर्यावरणाच्या दृष्टीने देखील कोस्टल रोड तयार करणं हे आव्हानात्मक होतं. मुंबईकरांना काय सांगाल? कोस्टल रोडची आताची जी प्रगती आहे, आपण मेपर्यंत कसं काम करणार आहोत आणि मेपर्यंत साधारणतः किती मार्गिका खुल्या असतील आणि कुठल्या वेळेत खुल्या असतील? म्हणजे की बघा, हे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. वी शुड बी प्राऊड ऑफ इट की मुंबईमध्ये एक वर्ल्ड क्लास मेगा स्ट्रक्चर आलेला आहे आणि एक एवढा मोठा प्रकल्प, जवळपास 13,000-14,000 कोटीचा प्रकल्प एक महानगरपालिका करते आहे. हे सुद्धा ज्याचा मला अभिमान आहे. प्रत्येक जो कन्स्ट्रक्शन साईट आहे, जो हजारो साईट्स आहे, तिथे स्प्रिंकलर ठेवणे, दिवसात अनेक वेळी स्प्रिंकलरचा वापर करणे, स्मॉग गन्स ठेवणे, त्यानंतर त्या प्लॉटच्या बॅरिकेडिंग करणे, 25-25 फुटापर्यंत आम्ही बॅरिकेडिंगचे आदेश दिले. त्यानंतर जे काही पब्लिक प्रोजेक्ट्स आहेत, समजा हे कोस्टल रोड आहे किंवा मेट्रो रेल्वे लाईन आहे किंवा फ्लायओव्हर्स आहे, तिथे सुद्धा सेम तेवढाच कडक आम्ही धोरण अडॉप्ट केला की आम्ही गरज पडली तर आम्ही हे सुद्धा प्रकल्प बंद करू. आता आम्ही मध्ये 2दा आम्ही बुलेट ट्रेनचं काम बंद केला, MMRDAच्या मेट्रोच्या आम्ही शोका नोटीस दिला. इवन आमचे स्वतः कोस्टल रोडला सुद्धा आम्ही कारवाई केली की जर काही इश्यू आला तर आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू. याशिवाय जे काही अनेक पाऊल उचलले गेले, त्याच्यानंतर आज मला सांगायला आनंद वाटतो की आपली AQI इंडेक्स 90, 80, 100वर आलेली आहे. कालसुद्धा मुख्यमंत्री महोदय पहाटे 7 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत रस्त्यावर होते. परवा शनिवारी सुद्धा 7 पासून 1 वाजेपर्यंत रस्त्याला होते. ते स्वतः झाडू पकडतात, स्वतः पाईपलाईन पकडतात, स्वतः पाणी मारतात, स्वतः ते झाडू लावतात. आणि याच्यामध्ये आमचे जे काही हजारो लोकांची फौज आहे SWM, त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रेरणा आलेली आहे, एक मोटिवेशन आलेलं आहे. आणि त्यामध्ये आधी हे पाणी मारण्याच्या आधी रस्त्यावर आधी मीटिंग्समध्ये जो धूळ आहे ते ब्रशने साफ करणे, रस्त्यावर झाडू मारणे, मग पाणी मारणे. याच्यामुळे काय झालं आहे की प्रचंड प्रमाणाची धूळ सेटल झालेली आहे. आणि हेच धूळ जेव्हा गाड्या चालतात ते ॲटमॉस्फिअरमध्ये जाऊन ते हे AQI इंडेक्स वाढवतात आणि प्रदूषण निर्माण करतात. सो हे डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे, आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने जो डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केली, ते एक मुख्य कारण आहे की हे AQI इंडेक्स आता खाली येतो आहे. आता मागचे 31 डिसेंबरला मुख्यमंत्री महोदयाने राज्यव्यापी हे मूव्हमेंट लॉन्च केली आहे. इथून गेटवे इंडियापासून त्यांनी स्वच्छ माझा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र डीप क्लीन ड्राईव्ह मुंबई मॉडेलच्या आधारावर त्यांनी मुंबई मॉडेलचा उल्लेख केला की जो मुंबईमध्ये मॉडेल तयार केला आपण मागच्या 2-3 महिन्यापासून,
डीप क्लीन ड्राईव्हच्या हे महाराष्ट्राचे प्रत्येक गाव, प्रत्येक विलेजमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक नगरपालिका, प्रत्येक महानगरपालिका, प्रत्येक शहरामध्ये हे इम्प्लिमेंट करायची आहे. आणि आता 31 नंतर मागचे जो काही आता 5-6 जानेवारीला हे मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये राबवली गेली आहे. आणि आता मला खात्री आहे की आता टप्प्याटप्प्याने राज्याच्या प्रत्येक भागामध्ये हे अडॉप्ट केली जाणार आहे. सो मुंबईसाठी अभिमान आहे की मुंबईच्या जे काही हे मॉडेल आहे डीप क्लिनिंगच्या, तसेच जे काही आपण पर्यावरण हे जे AQI इंडेक्स कंट्रोल केला आहे, प्रदूषण कमी केलं आहे, हे सुद्धा एक कोविडसारखा आपल्यासाठी फार मोठी एक उपलब्धी आहे. त्याच्यामुळे मुंबई महापालिकेकडून आता कोविड मॉडेल नंतर मुंबईतल्या प्रदूषण मुक्तीचं मॉडेल हे सुद्धा देशभरात आता अनुकरण केलं जात आहे. कॅमेरामन अजित शिवतरकर, मनोज पाठक, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.